हाय मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आलेले आहे कोबीच्या शेतामध्ये आणि त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे. कोबीपासून शेतामध्ये आलेल्या असल्यामुळे मी 2-4 कोबी घेणार आहे, पण आपल्याला एकच कोबीपासून रेसिपी बनवायची आहे. हिरवागार असा कोबी आहे, हे पहा, आणि ताजा. या कोबीपासून आपल्याला छान मुलांच्या आवडीची रेसिपी बनवायची आहे. मुलं म्हटलं का त्यांच्यासाठी काही ना काही वेगवेगळे पदार्थ बनवायला लागणार. त्यातलाच एक वेगळा पदार्थ आहे, पण घरच्या घरी बनवायचा आहे. त्यासाठी काय घेणार आहे? गाजर घेणार आहे, कोथिंबीर घेणार आहे, कांद्याची पात आणि कांदा त्याचा तो सुद्धा घेणार आहे. आता लसूण, मिरच्या, आलं आणि ढोबळी मिरची म्हणजे सिमला मिरची यापासून आपल्याला पदार्थ बनवायचा आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल. आता ह्या पदार्थांचं आपल्याला काय करायचं आहे पहा. सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करू. भाज्या म्हटलं का खरोखर व्यवस्थित धुवूनच घ्यायला लागतात. आधी आपण कोबी घेऊ आणि छान असा बारीक कापून घ्यायचा आहे. विळीवर कापणार आहे. तुम्हाला जर विळीवर कापता येत नसेल तर तुम्ही सुरीनी आणि किसणीनी ह्यानीसुद्धा तुम्ही करू शकता. आता कोबी बारीक कापून झालेला आहे, गाजरही कापलेलं आहे. आता शिमला मिरचीसुद्धा आपण कापून घेऊ. अशा सगळ्या भाज्या म्हटलं का मुलांच्या पोटात जायला खरंच छान ही रेसिपी आहे. मुलं सगळ्या भाज्या खात नसतात, त्यांना भाज्याही आवडत नसतात, पण असं काही आपण बनवलं तर खरंच मुलांसाठी हेल्दी रेसिपी तर होतेच, पण त्यांना कळतही नाही आपण काय खातोय ते. आता शिमला मिरचीसुद्धा आपल्याला बारीक कापून घेते पहा. इतकी सुंदर आणि खायला भारी लागणारी रेसिपी होणार आहे. मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांनाच ही हेल्दी रेसिपी होणार आहे. आता एक भांडं ठेवायचं आहे आपल्याला गॅसवरती. त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचेभर तेल घालायचं आहे. जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि आपल्याला त्यात घालायचे आहेत अगोदर कांदा आपण कापून घेतलेला. तो सुद्धा पातीचा कांदा होता, तो कापून घेतलेला आहे. तो परतून घ्यायचा आहे पहा असा. आणि परतून झाले का अजूनही आपल्याला पदार्थ घालून घ्यायचे आहे. ते आहे गाजर. गाजर थोडं शिजायला हार्ड असतं, म्हणजे कडक असतं शिमला मिरचीपेक्षा आणि कोबीपेक्षा, म्हणून कांद्याबरोबर आपण गाजर थोडं परतून घ्यायचं आहे. अशी हेल्दी रेसिपी करून खरंच आपण घरच्यांना खायला घातली तर आपल्याला वाहवा मिळतेच, पण आपलंही मन तृप्त होतं, कारण आपण हेल्दी रेसिपी सगळ्यांना बनवून घातल्याबद्दल. आता गाजर, शिमला मिरची, कांदा हे थोडं परतून घेतलेलं आहे. आता हे परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आपण वाटण करून घेतलेले आहे, म्हणजे आलं, लसूण, हिरवी मिरची. ह्याचं थोडंसं मोठंच केलेलं आहे, अगदी बारीक केलेलं नाही. ते सुद्धा तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता कोबी कापून घेतलेला तो सुद्धा आपल्याला परतायचा आहे. सगळे व्यवस्थित भाज्या परतून घेतल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. साधी सोपी रेसिपी आहे, पण ह्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम आणि फायबर हे भरलेलं असल्यामुळे हेल्दी रेसिपी होते. आता थोडे आपले घरगुती मसाले घालायचे आहे. हळद, धणा जिरा पावडर, घरगुती मसाला आणि थोडासा गरम मसाला, हे सगळं घालून आपल्याला थोडं चवीनुसार मीठही घालायचं आहे. पण आधी आपण सगळे मसाले परतून घेऊ भाज्यांमध्ये.
मीठ घातलं का त्याची चव अप्रतिम येते. हे पहा. आमचूर पावडर घालायची आहे आणि थोडीशी साखरही घालायची आहे. म्हणजे चटपटीत, थोडीशी गोड, थोडीशी तिखट, आंबट सगळा चव ह्याच्यामध्ये उतरतो. अशी कधी रेसिपी पाहिली का तुम्ही? नसली पाहिली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता आपण घालत आहोत कांद्याची पात. ती सुद्धा स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे. आता कांद्याची पात तर घातलेली आहे, पण त्याला शिजवत बसायचं नाही. थोडंसं परतायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्याआधी घालत आहे मॅगी मसाला. मैत्रिणींनो, मॅगी मसाला याच्यासाठी घालायचा आहे, त्याची चव आणखीन वाढते ह्या रेसिपीमध्ये. म्हणून आपल्याला मॅगी मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे. प्रत्येक रेसिपीची टेस्ट ही वेगळी असते, तशीच ह्या रेसिपीची पण टेस्ट वेगळीच आहे. नक्कीच करून पहा. आता थोडंसं मीठ घालणार आहे चवीनुसार. तुमच्या अंदाजाने घाला मीठ, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे आणि लाल तिखट मसालाही घातलेला आहे. आमचूर पावडर आहे, साखर आहे, असं सगळं आंबट तिखट गोड मसाला करून घेतलेला आहे आपल्या कोबीचा. आता एक ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ घातल्यानंतर थोडीशी म्हणजे 2 चमचेभर मोठे रवा घालायचा आहे आणि 2 वाट्या आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ. आता मी घातलेलं आहे तेल आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो आपल्याला. तेल घालून, तेल याच्यासाठी घातलेलं आहे का आपल्या पिठाला छान मोहन बसलं जातं आणि ते पीठ अजिबात चिकट होत नाही. छान असं शायनिंग मारतं त्या पिठाला. तुम्ही कधी पाहिलं आहे का असं पीठ मळून घेतलेलं? नसलं पाहिलं तर नक्कीच करून पहा. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, जसं आपण चपातीला मळतो तसं. पीठ कशासाठी मळायचं मैत्रिणींनो? व्हिडिओ संपूर्ण पाहिला तरच कळेल. अगदी हेल्दी रेसिपी आहे आणि तीसुद्धा मुलांच्या आवडीची. आता ह्याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे पहा. आता त्याचे गोळे करून बाजूला ठेवायचा आहे. एक गोळा घेऊन आणि पोळपाटावरती आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. लाटण्याने लाटायचं आहे व्यवस्थित. जास्त पातळ नाही लाटलं तरीही चालेल. तुम्हाला जर असं लाटायला नसेल जमत तर तुम्ही थोडंसं पीठ भुरभरून सुद्धा लाटू शकता, कारण आपण त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, त्यामुळे पिठाची आवश्यकता लागत नाही. म्हणून बिना पीठ लावता मी लाटून घेतलेले आहे पहा. छान अशी चपाती जशी करतो त्याप्रमाणेच लाटलेली आहे. आता एक ट्रिक करायची आहे. ती काय आहे? एक झाकण घ्यायचं कोणतंही आणि त्याने आपल्याला पुरी करून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल पुऱ्या करते का काय? अजिबात नाही, वेगळाच पदार्थ बनणार आहे मैत्रिणींनो. हाय का नाही आयडिया? मस्त. सगळं सारखं बनावा म्हणून आपल्याला पुरीच्या आकारात सगळे कापून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात भरायचं आहे हे आपण कोबीचं सारण केलेलं. म्हणजे आपलं हे काय होणार आहे? मोमोज. झाले ना व्यवस्थित? अगदी तोंडाला पाणी सुटलं ना मोमोज बोलल्यावरती? हा 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 हा. कोणत्याही आकाराचे तुम्ही मोमोज बनवू शकता. ह्या आकाराचे सुद्धा बनवू शकता आणि आपण मोदक करतो त्या आकाराचे सुद्धा बनवू शकता.
पण हे असं बनवलं का झटपट होतात बरं. आणि मोदकप्रमाणे केलं ते सुद्धा झटपट होतात. तुम्हाला कोणताही आकार आवडला, पण चव तर तीच राहणार आहे मोमोजची. हे पहा, मी दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला कोणताही प्रकार आवडला तो करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. हा मोमोज लहानांपासून मोठ्यांपर्यंत हेल्दी मोमोज आहे मैत्रिणींनो. बाहेरच्या गाड्यांवरती आपल्याला काय घालून देतात हे माहिती होत नाही, पण आपण घरच्या घरी बनवलं, स्वच्छ आणि तेवढंच आरोग्याला उत्तम रेसिपी असं घरीच्या घरी बनवून खायला घातलं तर खरंच आरोग्यासाठी आपल्या मुलांच्या किंवा आपल्यासुद्धा हे सगळं चांगलंच असतं. असेच सगळे मी आता मोमोज करून घेते आणि नंतर काय करायचे ते पहा. झालेले आहेत मोमोज बनवून. आता पुढे आपल्याला ते वाफवायचे आहेत. ते कसे वाफवायचे आहेत तेही तुम्हाला दाखवणार आहे. आता एवढे मोमोज झालेले आहे. आकारही तुम्हाला दाखवलेले आहेत. तुम्हाला ज्या आकाराचे आवडतील त्या आकाराचे तुम्ही मोमोज करा. आता मी एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्या खाली पाणी घातलेलं आहे, वरून चाळण ठेवलेले आहे, त्यामध्ये ठेवलेले आहे कोबीची पानं. मैत्रिणीनं कोबीची पानं का ठेवलेली आहेत माहिती आहे का? आपले मोमोज खाली चिटकणार नाही आणि कोबीचा जो स्वाद आहे तो सुद्धा आपल्या मोमोजमध्ये येणार आहे. हाय ना भारी. शेतातला कोबी आहे, त्याच्यामध्ये चव तर न्यारीच आहे गावाकडचा. तुमच्याही गावाकडे कोबी वगैरे असतो का? आणि शेतामध्ये तुमच्या? आमच्याकडे तर आहेच. तुमच्याकडे असला तर नक्कीच कोबीचा हा पदार्थ करून पहा. ताजा ताजा मोमोज आणि मुलांना खाऊ घाला. आता आपण 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. छान पहा किती शायनिंग आलेली आहे आपल्या मोमोजला. मैद्याचे मोमोज काय खाता, गव्हाच्या पिठाचे तर मोमोज खाऊन पहा. काय कमालीची रेसिपी झालेली आहे. नक्कीच करून पहा. आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत गावाकडच्या कोबीचे मोमोज कसे झाले आणि आवडलेत का? आवडले तर कमेंट जरूर करा आणि तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. हे मोमोज तुम्ही सॉसबरोबर खा, असेच खा. सॉस नसला तरी असेच खाऊ शकता तुम्ही. लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी तेवढेच उत्तम रेसिपी. आता इतका सुंदर दिसतोय, मला तर दम नाही धरवत आहे. तुम्हालाही नाही धरवणार. भारी झालेले आहे, एकदम हॉटेलपेक्षा भारी. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान मोमोजचा स्वाद घ्या आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत अशाच